नमस्कार मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे या नव्या सेशनमध्ये. आपण एक्सरसाइज 4.3 स्टार्ट केलं आणि ऍप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स आपण हे स्टडी करतोय, बरोबर आहे. आता या ऍप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स मध्ये आपण पहिल्यांदा 3 व्हेरिएबल्स अननोन व्हेरिएबल असतील तर क्रॅमर्स रूल यूज करून आपण कसे 3 व्हेरिएबल्स सॉल्व्ह कसे करायचे किंवा फाइंड करायचे ते आपण पाहिलेलं आहे, बरोबर. तर एक शेवटचा प्रॉब्लेम आपला राहिला होता, तर तो सॉल्व्ह करूयात. नंतर आपण दुसरं ऍप्लिकेशन स्टडी करणार आहे. सो लेट अस टेक दॅट प्रॉब्लेम. Solve first problem exercise 4.3 मधला solve following using Cramer's rule. प्रॉब्लेम घेऊयात आपण. -2/x -1/y -3/z equal to 3. Second, 2/x -3/y plus 1/z equal to -13 and 2/x -3/z equal to 11. So -2/x -1/y -3/z equal to 3. 2/x -3/y plus 1/z equal to -13. 2/x -3/z equal to -11. Okay, it is -11, not 11. This is the -11. तर आता सॉल्व करूयात आपण. -11. Yes. Now we will solve this. मी काय करतोय या प्रॉब्लेम मध्ये 3 इक्वेशन्स आहेत तुम्हाला. 1 इक्वेशन, 2 इक्वेशन, 3 इक्वेशन, बरोबर आहे. आता मी इथे काय करतोय, 1/x is equal to let 1/x is equal to p, 1/y equal to q आणि 1/z equal to r. मी असं कन्सिडर करतोय, बरोबर आहे. सिम्प्लिफाय म्हणजे आपण स्टेप्स सिंपल करण्यासाठी कन्सिडर केलंय. इथे जर पाहिलं 1/x म्हणजे हा काय होईल, -2x हा काय होईल, -2p हा काय होईल, -q -3z equal to not 3z equal to -3r equal to 3. म्हणजे 1/x ला मी काय केलं p, 1/y ला q, 1/z ला r केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरे इक्वेशन काय होईल, 2p -3q plus r equal to -13 आणि त्याच्यानंतर 2p y ऍब्सेंट आहे म्हणजे -0q मायनस किंवा प्लस 0q, त्याच्यानंतर -3r इक्वल टू -11. हे -11 बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ही 3 इक्वेशन भेटले. आता हे 3 इक्वेशन भेटले, याच्यामध्ये अननोन व्हेरिएबल कोणते, PQR. म्हणजेच आपल्याला XYZ च्या ऐवजी PQR मध्ये घ्यायचे, समजलं. आता जर पाहिलं मी हे कंपेअर करतोय, A1x plus B1y plus C1z equal to D1, A2x plus B2y plus C2z equal to D2 and A3x plus B3y plus C3z equal to D3. बरोबर आहे. आता हे झालं आपलं सिम्प्लिफाईड फॉर्म झालं. आता कॅल्क्युलेट करा डेल्टा. डेल्टा इज -2 -1 -3 2 -3 1 2 0 -3. Delta x I will take or delta p I will take now here because p is the variable there, बरोबर आहे. delta p काय येतं इथं, 3 -13 -11 -1 -3 0 -3 1 -3. delta q काय येईल, delta येईल -2 2 2
3 मायनस 13 मायनस 11 बरोबर, मायनस 3 1 मायनस 3 बरोबर. त्याच्यानंतर डेल्टा झेड, मी तर डेल्टा झेड लिहितोय म्हणजे डेल्टा आर येईल आपला. डेल्टा आर काय येईल त्या ठिकाणी, -2 -2 2 2 -1 3 -3 0 3 -13 -11 बरोबर. तर अशा प्रकारे आता आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे सर्व, समजलं. आता जर पाहिलं आपण, आता आपले डिटरमिनंट्स आहेत आणि ते प्रॉपर्ली सॉल्व्ह करायचे आहेत. आय थिंक यू आर एबल टू सॉल्व्ह दिस डिटरमिनंट्स व्हॅल्यूज, सो प्लीज ट्राय इट. Yes, let us try to solve this now. It is very simple now. It is -2 -3 -3, it is 3 into 3 9 -0 minus plus 1 and this is -6 -2 -3 0 plus 6. So let us solve this. It is 18 -8, this is -8 and this is -18, so this will be the -8. Okay, so let us solve this now. 3 9 -0 plus 1 39 plus 1 म्हणजे इथे मायनस मायनस हा झाला +1 19 आणि हा झाला +11. त्याच्यानंतर -3 हा झाला 0 आणि हा झाला -33. So this is 27 50 plus 50 plus 50. Okay, त्याच्यानंतर हा झाला 3 into 3 9 plus 9, so this will get this 27 50 plus 99. Check the calculation that whether this calculation is correct or not. 27 plus 50 plus 99, so it become 6. Okay, 10 15 15 17 176. Just check the calculation again, and after that this will -2 it is 39 plus 11 -3 -6 -2 -3 it is -22 and this is minus plus 26. So solve this. This is 50, so it is -100 -8 plus 24. This is 4 -12, so this is -100 plus 12. So I think this will be the 88. Just take the answer there if there is any calculation mistake. Yes, त्याच्यानंतर हा सॉल्व करून घेऊया आपण. -2 33 plus 1 -22 plus 26 plus 3 0 plus 6, so this is -66 plus 4 plus 18, so this is -66 plus 22, that will get I think 624. Yes. So check this answer whether this answer is correct or not. आपण डिटरमिनंट फक्त सॉल्व करायचे. आपल्याला या व्हॅल्यू भेटल्या आहेत. सो -8 176 -88 and this is -44. Check down these values.
Yes, we will try to solve now this. This is minus 2, 3, 3, 9. So this is 9. This is minus 2, no? So minus 2 become minus 88. So minus 88, and I think this is minus 88, 36. 36 and it is minus 44. So this is the values, yes. Now use the Cramer's rule there. We know the Cramer's rule. Cramer's rule. X is equal to delta x upon delta, y equal to delta y upon delta, and z equal to delta z upon delta. Getting? So just put all these values and definitely you will get the answer there. समझते सर्वांना प्रॉपर्ली समझते. इफ एनी प्रॉब्लम, एनी डाउट, एनी क्वेरी विल बी देअर, जस्ट मेन्शन इन द चॅट बॉक्स. डेफिनेटली वी आर हिअर टू सपोर्ट यू. पण समजायला पाहिजे. न समजता काहीच आपल्याला करायचं नाहीये. प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्या. आता जर पाहिलं डेल्टा एक्स किती आहे, डेल्टा एक्स किती आहे 176 अपॉन डेल्टा किती आहे -44. डेल्टा वाय किती झाला -88 अपॉन -44, आणि डेल्टा झेड किती झाला -44 अपॉन -44. बरोबर आहे, बरोबर आहे सर्व. आता जर पाहिलं हे 4, इट इज आय थिंक, yes it is 4, so this is -4, -8 it is 2, this is 1. So this is the value of the x, this is the value of y, this is the value of, no, this is the value of p, this is the value of q, this is the value of r. Just try to solve it. Again we have the one more step there. बरोबर आहे. आता लक्षात घ्या. आता इथं आपल्याला खूप एक इम्पॉर्टंट आहे. मी हे स्किप करतोय. कोणतं स्किप करतो या ठिकाणी, वरचं मी स्किप करतोय. म्हणजे आपल्याला इथे 1/x हे पूर्ण फाइंड करायचे. आता जर पाहिलं p ची व्हॅल्यू म्हणजे 1/x इज इक्वल टू p, म्हणजे p इज इक्वल टू 1/x दॅट इज इक्वल टू, आता इथे p ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, p ची व्हॅल्यू -4, q इज इक्वल टू 1/y, आणि आपल्याला ही व्हॅल्यू किती आली आहे, q इज इक्वल टू 2, आणि 1/z इक्वल टू r दॅट इज इक्वल टू हे किती आले 1. आता जर पाहिलं आपण इथं मला x ची व्हॅल्यू फाइंड करायची, मला रेसिप्रोकल करावी. सो x इज इक्वल टू -1/4, y इक्वल टू 2, 1/2, and z equal to 1. These are the values we are getting. Just put these values in any equation and check LHS equal to RHS. Definitely you should get the values there correct. Yes. So this is your correct answer. प्रत्येकाने आपलं कमेंट्स मेन्शन करा. एव्हरीवन, इट इज व्हेरी कंपल्सरी, कारण त्याच्याशिवाय पुढे जाणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि आपण आता या स्टेजवर आलोय की आता तुम्ही 11th ला सर्व फॅमिलियर झालेला आहात, तर डेफिनेटली व्यवस्थित करून घ्या सगळ्या गोष्टी. काही अडचण असेल तर जस्ट प्लीज मेन्शन इन द चॅट बॉक्स और डायरेक्टली यू कॅन कॉल मी थ्रू द व्हॉट्सअप. समजलं. तर हे आपला क्रॅमर्स रूल आहे. आय थिंक सर्वजण आता कम्फर्टेबल झालेले असतात क्रॅमर्स रूलच्या बाबतीत. झालेला आहात का नाही, आहात का नाही, मेन्शन करा फास्ट इमिजिएटली. नंतर आता आपण स्टडी करतोय कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन. सेकंड ऍप्लिकेशन आहे डिटरमिनंटचं, कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 3 मार्काला एक क्वेश्चन बोर्डच्या एक्झाम मध्ये असतो. आणि जस्ट फोकस ऑन दिस नाउ द ऍप्लिकेशन. कन्सिस्टन्सी ऑफ द इक्वेशन. लेट a1x plus b1y plus c1 equal to 0.
a2x plus b2y plus c2 equal to 0, a3x plus b3y plus c3 equal to 0. आता हे जर इक्वेशन तुमचे कन्सिस्टन्सी आहेत पहा, a1x plus b1y plus c1 equal to 0, a2x plus b2y plus c2 equal to 0, a3x plus b3y plus c3 equal to 0. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, जर याची व्हॅल्यू a1 b1 c1, a2 b2 c2, a3 b3 c3, if that is equal, हा डिटरमिनंट आहे, if the value of the determinant is 0, then we can say the equations are consistent, consistent. म्हणजे काय नाही करायचे तुम्हाला, आता इथं फक्त लक्षात घ्यायचे, इथं फक्त x y आणि हा c1 c2 c3 हा काय कॉन्स्टंट आहे. कधी कधी काय होतं 2x plus 3y equal to 3 घेतला जातो, पण आपल्या इथं काय करायचं 3 हा LHS साइड आणायचे आणि तुम्हाला इक्वेशन एक स्टेप ऍड करायची -3 equal to 0. नाउ द व्हॅल्यू ऑफ c1 equal to -3. नॉर्मली मुलं 3 घेतात आणि सॉल्व्ह करतात, इथं आन्सर रॉंग होतं, समजलं. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला c1 c2 c3 हे सगळे LHS साइडला पाहिजे आणि इक्वल टू 0 असं तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन हे रिअरेंज करायचे. हा डिटरमिनंट सॉल्व्ह करा, याची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण काय म्हणतोय, द गिवन इक्वेशन्स आर द कन्सिस्टंट इक्वेशन. सो लेट अस सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन दी. So the problems are from the exercise 4.3. Examine the consistency. Third, examine the consistency of following equation. First equation, 2x minus y plus 3 equal to 0, 3x plus y minus 2 equal to 0, 11x plus 2y minus 3 equal to 0. Second घेऊयात लगेच, 2x plus 3y minus 4 equal to 0, x plus 2y equal to 3 आणि 3x plus 4y plus 5 equal to 0. तर आपल्याला एक्झामिन करायचे कन्सिस्टन्सी आहे का नाही इथे. सो लेट अस सॉल्व दिस फॉर. यस, सो फर्स्ट प्रॉब्लेम पहिल्यांदा आपल्याला इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी मध्ये आपलं इक्वेशन या फॉर्म मध्ये आहेत का नाही, नसेल तर त्या फॉर्म मध्ये आणायचे आणि आपलं इथं या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे, समजलं. आता इथं जर पाहिलं इक्वल टू 0 इक्वल टू 0 इक्वल टू 0 म्हणजे इथं फॉर्म मध्ये आहे, बरोबर आहे. इक्वल टू 0 असणं मस्ट आहे. इथं जर तुमचा इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट असेल तर तो तुम्हाला कन्वर्ट करायचे त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, लक्षात आलं. तर आता पहा, पहिलं जो प्रॉब्लेम घेतला आपण कन्सिस्टन्सी, तर आय थिंक इट इज ऑल इन द जनरल फॉर्म. सो डायरेक्टली आय विल जस्ट व्हेरीफाय a1 b1 c1 means it is 2 minus 1 3 3 1 minus 2 11 2 minus 3 हा मला चेक करायचे. दॅट इज इक्वल टू म्हणजे हा काय होईल 2 -3 प्लस 4 प्लस 1 -9 दिस इज प्लस 22 -3 6 -11. So this is 2 1 plus 1 13 minus 5, so it is plus 15. So it is 15 minus 15, that is equal to 0, and that implies the equations are consistent. Getting सिंपल आहे. तुम्हाला फक्त इथे लक्षात आपण ठेवायचे, फक्त फॉर्म मध्ये नसेल तर त्या फॉर्म मध्ये आणायचं, डिटरमिनंटच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आणि ती जर व्हॅल्यू 0 आली तर त्याला म्हणतो आपण द इक्वेशन्स आर द कन्सिस्टन्स इक्वेशन. समजते सर्वांना. प्रत्येकाने मेन्शन करा. नवीन ऍप्लिकेशन आपण स्टार्ट केलेलं आहे, ऍप्लिकेशन ऑफ द डिटरमिनंट्स, आणि खूप इम्पॉर्टंट आहे. 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, JEE ला विचारला जाऊ शकतो, CET PCM ला विचारला जाऊ शकतो. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जस्ट नोट डाऊन. चला नेक्स्ट सॉल्व करूयात आपण.
सेकंड सॉल्व्ह करतो मी आता या ठिकाणी सेकंड. आता इथं जर पाहिलं पहिल्यांदा हे व्हेरीफाय करायचं ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही, नसेल तर आपल्याला फॉर्म मध्ये आणायचे. 2x + 3y - 4 = 0, x + 2y = 3 = 3, 3x + 4y + 5 = 0. म्हणजे हा फॉर्म मध्ये नाही, हा 3 मी इकडच्या साईडला घेतोय म्हणजे हा काय होईल -3 = 0. आता जर पाहिलं टू व्हेरीफाय द कन्सिस्टन्सी वी शुड व्हेरीफाय दिस कंडिशन्स. सो दिस इज 2 3 -4 1 2 -1 3 4 5. Yes, so solve these determinants. So 2 4 into 10 plus 4 -3 this is 5 plus 3 minus 4 minus 6. So this is 10 plus 14 14 is 28, 8 minus 24 minus 2 plus 8. Yes, so -4 16 no? -2 8. Okay, 28. Just check the calculation first. 28 is the calculation is correct there. It was 1 2 2 3 minus 4 1 2 I think it is -3 now. Why I have taken this 3 3 4 5. So this is 2, this is 10, this become plus 12 minus 3 5 and this is plus 9 plus 9 minus 4 4 minus 6. बरोबर आहे. आता जर पाहिलं 22 म्हणजे हा 44 होईल, 14 minus 42 आणि हा होईल -2 इट इज plus 8 बरोबर आहे. तर हा होईल 2 म्हणजे हा होईल 10 and that is not equal to 0, means that implies the equations are not consistent. Getting? So this is the very important. Any problems, any doubt, any query, mention here. Very important. 3 मार्क तुमचे कंपल्सरी व्हायला पाहिजे. एक प्रॉब्लेम होमवर्कला घ्या. x plus 2y minus 3 equal to 0. 7x plus 4y minus 11 equal to 0. 2x plus 4y minus 6 equal to 0. So do this as a homework. आणि याची मला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मेन्शन करायचे. I think all are the comfortable with the consistency. Are you comfortable with the consistency? Yes. Are you comfortable with the consistency? Please mention in the chat box. So we will take now the next problem. So from exercise 4.3 we are taking the problems, and the problem number 4, I think problem number 4. Find the k. 4. Find the k if following equations are consistent. The first one, 2x plus 3y minus 2 equal to 0. 2x plus 4y minus k equal to 0. X minus 2y plus 3k equal to 0. Second, kx plus 3y plus 1 equal to 0. X plus 2y plus 1 equal to 0. X plus y equal to 0. So let us try to solve this problem. What is the given? First read the problem carefully.
Equations are the consistent. Equations are consistent means this value is satisfied there. So determinant that is equal to 0. आणि इथं आपल्याला एक अननोन k फाइंड करायचे. पहिला जर प्रॉब्लेम घेलो ऑलरेडी इथंच दिलेलं आहे. Given the equations are consistent, that implies a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 that equal to what? It is a 0. It is equal to 0. Now we can take, therefore we can just solve this. So it is 2 3 minus 2 2 4 minus 1 1 minus 2 3 that equal to 0. That is equal to 0. Now solve this determinant. Very simple. It is 2. It is 4 minus 2 minus 3 6 plus minus into minus 6 into minus 6 plus 1 minus 2 this is minus 4 that is equal to 0. That is equal to 0. No, it is minus k. So why I have taken the minus 1? It is minus k. Now minus k means it is 4 into 3 12 and this become plus 2k. This is minus 3 so it is 6 and this is minus plus k. This is minus 2 so this is minus 4 equal to 0. So that is 24 plus 4k minus 18 minus 3k. 18 minus 3k minus 8 minus it become plus and that is 16. That is equal to 0. So this is 4k minus 3k, it becomes k. 4k minus 3k, it becomes k. Minus 18, so it is plus 24. Minus 18 plus 6, it is minus 2. That is equal to 0. So k plus 22 equal to 0 and k equal to minus 22. Just check if any calculation mistake is there, let me know, and definitely you have understood these problems, how to solve, how to find the value of the k if the three equations have the consistency. Getting? So please note down this. We have made one mistake there. We have made one mistake. Wait. This is a 3k. This is a 3k. Wait. We'll solve again once more this. This is a 3k. It is not the c1. So it is 3k. Getting? Now solve this. So 2 into, it is 4 into 3, 12k. Minus, it is 2k minus 3. This become 3 into 2, 6k. This is plus k minus 2. This is minus 4 and minus 4 that is equal to 0. So 12k minus 2k, it is 10k minus 3 7k minus 8 into 2, that is plus 16 equal to 0. So it is, yes, so this is 20k minus 21k plus 16 equal to 0. So this is minus k plus 16 equal to 0. So k equal to 16. So please note down this. Getting all of you? Very important there to understand how we are solving. So we have made the mistake there 3k. So don't do the mistake like 3k is the one constant. So you should consider 3k. And after that you have to solve the determinants values and just equalize with the 0. Yes, getting? Everyone mention your understanding with the chat box.
चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूया. सेकंड प्रॉब्लेम. Second problem is this one. We are solving this one now. So equations are the consistent. It is given, means this should be the satisfied. Now it is x plus y. It is constant become it is plus 0. So I will just write all this. K 3 1 1 2 1 1 1 0 that equal to 0. Yes, that equal to 0. Now solve this. K 0 minus 1 minus 3 0 minus 1 plus 1 plus 1. This is 1 minus 2 equal to 0. So this is minus k minus minus plus 3 minus 1 equal to 0. So minus k plus 2 equal to 0 and k equal to 2. K equal to 2. Just that's it. Very simple. Getting all of you? So just write down. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस ऍप्लिकेशन ऑफ डिटरमिनंट सॉल्व्ह करतोय, आपण पहिलं ऍप्लिकेशन कोणतं पाहिलंय? क्रॅमर्स रूल टू फाइंड दी अननोन व्हेरिएबल एक्स वाय झेड. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? कन्सिस्टन्सी अँड डिपेंड्स ऑन द कन्सिस्टन्सी. एखादा अननोन व्हेरिएबल दिला असेल के, तो के तुम्हाला फाइंड करायचे बाय युजिंग द गिवन कंडिशन ऑफ द कन्सिस्टन्सी. हे दोन ऍप्लिकेशन आहेत. तिसरा ऍप्लिकेशन आहे जो की आपल्याला एरिया ऑफ द ट्रायंगल किंवा एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल फाइंड करायचे युजिंग द डिटरमिनंट्स. तर तो पार्ट आपण उद्याच्या सेशन मध्ये पाहणार आहे. एरिया, हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल और हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल युजिंग द डिटरमिनंट्स. तो पार्ट उद्या आपण पाहणार आहे उद्याच्या सेशन मध्ये. आणि उद्या आपण एक्सरसाइज 4.3 कन्क्लूड करतोय. म्हणजे आपले एक्सरसाइज 4.1 झाले, 4.2 झाले, 4.3 उद्या संपेल आणि त्यामध्ये डिटरमिनंटचा पार्ट हा पूर्ण संपेल. आणि याच्यानंतरच जे येणार आहे ते कोणते? मॅट्रायसिस. तर मॅट्रायसिस पार्ट आपण डे आफ्टर टुमॉरो वी आर स्टार्टिंग द मॅट्रायसिस. मॅट्रायसिस डिटरमिनंट्सवर जेडब्ल्यू ला एक क्वेश्चन असतो आणि जेडब्ल्यू ला 2 क्वेश्चन असतात आणि सीईटी ला जवळपास 2 ते 3 क्वेश्चन असतात. म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. समजून घ्या प्रॉपरली. काही अडचण असेल सो यू कॅन कॉन्टॅक्ट विथ मी. डेफिनेटली वी आर हिअर टू गाइड यू in perspective of all the point of view. Yes, are you rocking for the study now? Are you rocking for the study? तुम्हाला स्टडी ही ब्रेक करायची नाही. स्टडी ही तुम्हाला कंटिन्युअसली ठेवायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला फोटो सेंड करायचे जे तुम्ही टास्क रोजच्या रोज कंप्लीट करताय. इव्हनिंगला 10 वाजेपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचे टास्क. अँड डेफिनेटली यू आर डुईंग द बेस्ट. So just that continuity, that consistency should be there and that definitely required for your success. So today we are concluding the session now. Very interesting session. You learn something different, new things today in the session. And tomorrow we are learning the area and the area of the triangle and area of the quadrilateral. How to find by using the determinants, the third applications. And we are finishing the determinants tomorrow. So I think all you have understood. Just mention all of you. What is your understanding status of the determinants? Start the revision from one session of these determinants and definitely उद्यापर्यंत तुम्हाला सगळ्यांना परफेक्ट डिटरमिनंट्स यायला पाहिजेत. So I hope that everyone enjoying this. So today we are concluding the session. Thanks for watching this video. Thanks for watching this session. Tomorrow we will meet you at the same time. Thank you.